आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे तुझ्या बाबाशी अजून येऊन किती वेळ लागतलो? येतच असतले. बर हे बघा इले. बर येऊ दे चल. तर मंडळी आता आपण कथेक सुरुवात करूया. तर बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. तर वेताळाच्या भीती घराकडे निघालेल्या व्यापाऱ्या आपलो मार्ग बदललो. घराकडे त्याचो लेक आणि बायल वाट बघत होती. काट्या कुट्यातून मार्ग काढी व्यापारी झपाझप घराकडे चाललेलो. मोराचो चेहरो बघून उतावीळ झालेलो व्यापाऱ्याक ह्या माहित नाही होता की आपल्या नशिबात पुढे काय वाढून ठेवला आता. वाट पाहुनी थकून गेली. माय लेकरे निजती झाली. आशा की उद्या येईल घरी स्वारी यजमानांची. परी इकडे काय घडले त्या व्यापाऱ्यास डाकून लुटले. वरती अजून ओरबाडले वाटेत कोल्या लांडग्यानी. त्या वेताळाच्या भीती त्या व्यापारान आपलो मार्ग बदललो खरो, पण बदललेल्या मार्गावर पुढे काय घडला ह्या माहिती? हो नका हो, असं पापकर्म करू नका. मी हे सर्व माझ्या पत्नी आणि पुत्रासाठी घेतलंय. माझी मिळकत अशी लुबाडू नका. नाहीतर इथेच जमासर्गांस पाठवू तुला. याचं काय करायचं आता? त्याचा हातपाय बांधून इथेच सोडून द्या. बाकी याचं काय करायचंय ते जंगल शॉपला पाहतील. मला जे काही हवंय ते सगळं घेऊन जा, पण मला असं मृत्यूच्या तावडीत घेऊन जाऊ नका. माझा पुत्र माझी वाट पाहतोय. मला त्याला पाहायचंय हो, मला त्याला भेटायचंय. मला मला सोडा, मला सोडा. आता त्यास वर दुसऱ्या जगातून बघ. बांध रे त्याला. अहो नको नको ना, नको नको. मला मला माझ्या मुलाला भेटू द्या. नको, असं करू नका. मला मला जाऊ द्या. मला मला सोडा, सोडा मला, मला मला सोडा. मला मला जाऊ द्या. मला सोडा, सोडा मला. माझ्या पुत्राला भेटू द्या. मला मला सोडा. वाचवा, वाचवा मला, मला वाचवा. अहो अहो दार उघडा लवकर. अहो कोण आहे इतक्या रात्री? अहो अहो मी आहे. लवकर दार उघडा. काय झाले? अहो काय झाले तुम्हाला? काय झाले देवा? किती लागले हे? अहो काय झाले? काय झाले देवा? देवा हे काय झाले? अहो सांभाळून
चला सांभाळून. हा या 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 सांभाळून. काय झाले हे देवा? हो घात झाला, आज घात झाला. चांगला हातातोंडाशी आलेला व्यापार गेला. मला लुटलं. होतं नव्हतं ते सगळं गेलं. आता आपल्याला उपासमार सहन करावी लागणार. आता मी माझ्या पुत्राला कसं तोंड दाखवू? आज एक पिता म्हणून, एक पती म्हणून मी कमी पडलो. हो, तुम्ही त्याचा आता विचार करू नका. तुम्ही सुखरूप घरी आलात हेच आमच्यासाठी खूप आहे. देवा देवा, तुझे खूप खूप उपकार झाले. माझ्या सौभाग्याला तू सुखरूप घरी आणले. देवी, पाहिलं तुमच्या शापामुळे मृत्यू लोकातील या साऱ्या जनांना किती त्रास भोगावा लागतोय ते. योग्य वेळी क्रोधाला आवर घातला असता तर ही नामुष्की त्यांच्यावर ओढावली नसती. हे होरपळणारे जीव समाधानाने जगले असते. तुम्ही आदिशक्ती आहात. तुमच्याच लेकरांचा विचार तुमच्या ठाई न यावा यास काय म्हणावे? स्वामी, क्षमा करावी. मोठा प्रपात घडला आहे आमच्या हातून. त्या बिचाऱ्या जनांच्या आर्त स्वरांनी मृत्यूसम यातना होत आहेत. आम्हास ठाऊक आहे या सगळ्याचे निवारण आम्हालाच करावे लागणार आहे. आणि त्यासाठी आम्ही स्वतः मृत्यू लोकात जाऊ त्यांना संकटात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. काय कसं वाटलं जेवण? मन पण तृप्त झाला आणि पोट पण. या असं झणझणीत मटण खाऊची लय इच्छा झाली होती. चालग्या कसं बिलकुल जमत नाही. ओ माझा भाग्य की तुमच्यासारख्या शेठ माणसाक आमच्या गरीबा घरचा जेवण आवडला. उद्या काय व्हाय ना आका सांगा, मी हाडतोय करू. महेशराव, हो काय या खय होतास? काळजी वाटली ना मना निलय. आणि ह्या काय शालग्यान तुमका जेवण दिला ना? केलं नव्हता तुमच्या लेकीन सगळं केलं नव्हता, पण सगळं त्या वेतोबाच्या आवडीचा. माझ्या आवडीचा घरात खय काय बनता म्हणून दखला शेट कडसून मागवूचा लागला. तुमच्या आवडीचा बनना नाही म्हणजे तुमका काय माहित नाही? काय
हो काय म्हणतास काय? माझा ना नशीबच फुटका असा बिलीचा. गोवा गुप्पाशी ठेवणारा चेडू माझ्या पोटी निपजला सांगूची पण लाज वाटता हो माका. मागच्या जन्मी खयची पापा केलं होतं म्हणून या चेडू निपजला हा कळणार नाही. तुमच्यासारख्या देव माणसाक हे सगळं सहन करूच लागतं ना, म्हणून वाईट वाटत हो बघा. मग जर आधी माहिती असतं ना तर विहिरी ढकलून टाकले असते ते का. जरा म्हणून लोकांचा विचार करणार नाही हो. महेशराव, ह्या सगळा ना त्या कथेपायी होता. त्याचा आधी त्या कथेत जाणं बंद करा, नाहीतर ना हळूहळू घराचं देऊळ करतला आणि तुमच्या स्वतःच्या घरात ना तुमका चोरासारखा राहूचं लागतं ना. मनान सांगतोय त्याचा देवळात जाणं बंद करा आधी. पण महेशराव, तुम्ही जेव्हा वागलात ना तर मला बिलकुल आवडलेलं नाही. मी होते ना घरात, हा माका सांगायचा ना, आया होती ना तुमची, माझ्या हातनं काहीतरी चांगलं रांधून घातलं असतंय ना. हेंका बापड्यांका किती त्रास दिला. अहो मैशेट, अहो तुमका सासू लय म्हणजे लय चांगली मिळाली. अहो अशी सासू मिळाक नशीब लागता. अशी लाखात एक सासू सगळ्यांका मिळणार नाही. अहो मी तर म्हणतोय जोपर्यंत बायो तुमच्या बरोबर हा तुमचा ह्यो व्यवसाय ना अगदी भरभराट होत रे. मी सांगते तुमका. हा अहो त्याच्या व्यावहारिकपणाचो तुमका फायदोच होतो. मी सांगते तुमका. हा होय, तर देवादिदेव महादेवानी माता पार्वतीच्या चुकीमुळे काय काय घडला ह्या तिका दाखवून दिला. तर तिच्याच भक्तांची ही अशी दैन्यावस्था कशी झाली ह्या तिका सांगितला. माता पार्वतीच्या डोक्यात वेताळाबद्दल राग असतलोच हो, पण शेवटी माताच ना ती. हो, आपल्याच लेकरांचा दुःख कसा तिका बघवतला. कासावीस झाला तिचा, श्वास गुदमरलो. हो, जणू काही ती आपल्याच भक्तांचे वेदना अनुभवत होती. शेवटी तिनं निश्चय केला की आपण केलेली चूक सुधारायची आणि ह्या पृथ्वी तलावर माता पार्वतीचा आगमन झाला. आपुली चूक सुधारण्यासाठी ह्या भूमंडळी अवतरली साक्षात आदिमाया पार्वती तारण्या भक्तासी. आपल्या ह्या पावन भूमीत माता पार्वतीचे पाय लागले खरे, पण थै कैलासात माता पार्वती नसल्यामुळे काय गोंधळ उडालो कसो तो आता पुढे ऐकूया. माते, माता पार्वती, माते, माता पार्वती, माते, माते, माते. माता पार्वती कोठेच दृष्टीस पडत नाहीयेत. महालात तर त्या नक्कीच नाहीयेत. माता कुठे आहेत? मी पूर्ण कैलास पालथा घातलाय, पण माता पार्वती कोठेच दिसत नाहीयेत. कोठे गेल्या आहेत का? गेल्या आहेत. कोठे? ते सांगण्यास मनाई केली आहे. परंतु महादेवाने विचारलं तर त्यांना काय सांगू? बरं, कोठे ते नाही, परंतु कशा निमित्त गेलेत ते तरी सांगा, म्हणजे निदान महादेवांना ते तरी सांगेन. ते सांगता नाही येणार. बोलण्यात तुमचा असा गोंधळ का उडत आहे? तुम्हास नक्की ज्ञात आहे ना? नंदी महाराज, माता पार्वती कोठे गेल्यात हे मलाही ज्ञात नाहीये. सगळीकडे शोधले
त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नाहीये. उलट मीच तुमच्याकडे चौकशीसाठी येणार होते. आणि आता जर महादेव इथे आले आणि त्यांनी विचारले तर मी काहीच सांगू शकणार नाहीये. दासी या नात्याने माता पार्वतींचा ठाव ठिकाणा मला माहीत असणे हे अनिवार्य आहे. परंतु त्याचे उत्तर नाहीये माझ्याकडे. यामुळे महादेव जर क्रोधित झाले तर माझे काय होईल या कल्पनेनेच माझा थरकाप उडत आहे. नंदी महाराज, तुम्ही कृपया महादेवांना ही वार्ता द्याल का? कारण त्यांच्या समक्ष जाण्यास मला प्रचंड भय वाटत आहे. ठीक आहे, तुम्ही चिंता करू नका. मी बोलतो महादेवांशी, माझं ऐकतील ते. समाधी अवस्थेत लीन असणाऱ्या देवादिदेव महादेवांशी मी जर हे कथन केलं तर ते माझ्यावरच क्रोधित होतील, मलाच भस्मसात करून टाकतील. उगाच त्या दासीचं म्हणणं ऐकलं आणि येथे धावत आलो. खरं तर त्या दासीलाच महादेवांसमोर उभं केलं पाहिजे होतं. चुकलं माझं. नंदी, कसली एवढी चिंता करतोयस? आमच्या समोर येऊन बोलण्याऐवजी तू स्वतःशीच संवाद करतोयस. नाही म्हणजे तसे फारसे काही कारण नाहीये, परंतु माता पार्वती सकाळपासून महालात कुठेच दिसल्या नाही. माता त्यांच्या महालात असतील, तू एकदा पाहून ये. नको नको महादेव, मी त्यांच्या महालात कसे जाऊ? मला तेथे जाण्याची अनुमती नाहीये. उगाच काही प्रपात घडायला नको. नाही घडणार. आता तुला तिथे जाणे अनिवार्य आहे. आमचा आदेश आहे असं समज. महालात जा आणि तुझी माता आहे का ते पाहून ये. नको महाराज, मी तिथे गेलो आणि त्यांनी पाहिलं तर क्षणाचाही विलंब न करता मला भस्मसात करतील. त्यापेक्षा तुम्हीच एकदा जाऊन आलात तर उचित होईल महाराज. म्हणजे आम्ही आमचं ध्यान सोडावं असं तुझं म्हणणं आहे का? नाही महाराज, अगदीच तसे नाही. परंतु त्यांच्या महालात दुसरे कोणी जाणे इष्ट नाही म्हणून म्हटले. परंतु आता आदेश आमचा आहे, त्यामुळे प्रश्न उद्भवतोच कुठे. नको महाराज. ते काही नाही, आता तुला जावंच लागेल. महाराज, त्या आम्हास आता कुठलेही कारण ऐकायचं नाही. तू जा. मी प्रथम सगळीकडे शोध घेऊन मगच इथे आलोय. परंतु माता पार्वती संपूर्ण कैलासात कोठेच दृष्टीस पडत नाहीयेत. अगदी त्यांच्या महालातही नाहीयेत. मग तत्पूर्वी असत्य वचन का बरे केले? महाराज, ही वार्ता तुम्हाला देण्यास कोणीच धजावत नव्हते म्हणून मी आलो. माता पार्वती महालात नाहीत? नाही महाराज. कोणाडे निरोपही ठेवलेला नाही? तसेही नाही महाराज. म्हणजे नक्कीच माता पार्वती कुठेतरी तपश्चर्येसाठी बसल्या असणार. आता तिन्ही लोकांचं काही खरं नाही. अर्थात माता पार्वतीचा वेताळावरचा क्रोध अजून पूर्णतः शमलेला नाही. हा क्रोधाग्नी तिन्ही लोकांना आता होरपळून काढणार. हा, म्हणजे आता कैलासातही अग्नीचे लोळ उठणार. वाचवा महाराज, तुमच्या गणांना तुमची निकड आहे. वाचवा महाराज, वाचवा. म्हणजे निव्वळ ही थट्टा होती. माता जर कोठे चिडून गेल्या तर तेथील जनजीवन जळून नाहीसे होईल. तुला पाहायचंय माता पार्वती कुठे आहे?
या बघ. गौरी शंकरार्धांगी यथा त्वं शंकर प्रिया तथा मां कुरु कल्याणी कांत कांतात् सुदुर्लभा.